आय एम सॉरी श्री. मावशी तू का सॉरी म्हणतेस? आधी माझ्या लग्नाचा त्रास तुम्हाला आणि सरू मावशी, अहो कसलाही त्रास होत नाहीये. आणि सगळं काही ठीक होणार आहे. मला नाही वाटत आहे श्री. सरू मावशी, अरे अत्यानंद महाराजांचा फोटो बाहेर कसा ठेवला त्यांनी? यापेक्षा ना मला त्यांनी हुंडा मागण्याचा जास्त राग आलाय. श्री, आता रागवून चालणार नाही. अगं प्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. श्री प्लीज. अगं प्लीज काय? अरे कायद्याची भाषा कशाला करायची? कायद्याची भाषा करत नाहीये मी, पण जे चूक आहे ते चूकच आहे ना. हो मान्य आहे मला, पण मुळात आपल्याला हे सगळं जोडायचंय, तोडायचं नाहीये. अर्थात तोडायचं नाहीच आहे आणि नाहीच तुटणार. अरे पण श्री, नाही, मला काही हे सगळं खरं वाटत नाहीये. सरू मावशी का असं म्हणतेस तू? श्री, अरे अत्यानंद महाराजांचा फोटो बाहेर ठेवला त्यांनी. सरू मावशी, हा मुद्दा तुला मोठा वाटतोय? श्री, ऐक सरू मावशी, आय एम सॉरी, पण मला एक सांग, मला पर्यावरणाविषयी प्राण्यांविषयी खूप वाटतं, बरोबर? हो. मग आता जे मला वाटतं ते जगात प्रत्येकाला वाटायला हवं असं जर मी आग्रह धरला, सक्ती केली तर ते चालेल? उद्या जर मी तुला असं म्हणालो की मला वाटतं म्हणून तू उद्यापासून कंपल्सरी झाडं लावायचीस, त्यांची निगा राखायची, अनाथ आश्रमात जायचं, प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थेत जाऊन तू त्यांना मदत करायचीस, हे सगळं तुला जमणार आहे? जर तुला हे सगळं आवडत नसेल आणि फक्त मला हवं म्हणून तू केलंस, तर ह्या बळजबरीच्या रामरामाचा काय उपयोग आहे? तरी अत्यानंद महाराज. हे बघ, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि श्रद्धा मनात असते सरू मावशी, फोटोने काय होणार आहे? तरी ग सरू मावशी, तुझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, तू त्यांना मानतेस, पण याचा अर्थ तुझं म्हणणं प्रत्येकाला पटलंच पाहिजे असं नाही. प्लीज असा आग्रह धरू नकोस. मला काय वाटतं, त्यांना कल्पना नसेल या सगळ्याची. आहे. मग आपण बोलूया ना शांतपणे त्यांच्याशी. नाही, बोलायला तर हवंच. आणि माझी खात्री आहे सगळं काही नीट होईल सरू मावशी. सरू मावशी, सरू मावशी, हे बघ, प्लीज माझं म्हणणं मनाला लावून घेऊ नकोस. प्लीज राग मानू नकोस. मी तुझ्या श्रद्धेचा आदर करतो, पण ना हात जोडून एक विनंती आहे तुला. ज्या अत्यानंद महाराजांमुळे तुझं जुळत आलेलं लग्न तुटलं ना, त्याच अत्यानंद महाराजांमुळे तुझं झालेलं लग्न मोडू देऊ नकोस. म्हणजे श्रीला असं म्हणायचंय की काहीही झालं ना तरी आता हे लग्न जपायचंय. ही खुणगाट तुम्ही मनाशी बांधा, म्हणजे बघा सगळं नीट होईल. तिला कळतंय मी काय म्हणतोय ते, हो ना? पटतंय ना तुला? ए सरू मावशी, पटतंय ना? बरं मला सांग, पप्पू तुझ्या बाजूने उभेत? मग झालं तर मग अर्धी लढाई आपण इकडेच जिंकलोय. म्हणजे आता माझं लग्न म्हणजे लढाई झाली आहे ना? अगं ए ए ए सरू मावशी, असं नाही. अगं ही एक बोलण्याची पद्धत असते. बरं चला, सगळं जाऊ दे, सगळं विसरा. मला सांग, तू काही खाल्लंस का? मग जा पटकन खाऊन घे काहीतरी. तुझ्यासाठी ना स्पेशल केलंय काहीतरी. काय केलंय का? अरे ते सरप्राईज आहे ना श्री, असं कसं सांगणार? सरप्राईज आहे, जा ना खाऊन घे. नको, मला भूक नाही. मग तू देवपूजा करतेस? तू गाणी ऐकशील? रेडिओ लावून देऊ? ये पण गाणी ऐकूया. किशोर कुमारची गाणी ऐकू ये.